सर नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव काय? माझं नाव अजित आंबेडकर. मॅडम तुमचं नाव काय? स्नेहा आंबेडकर. नमस्कार. तुमचं किसान एक्सपोमध्ये आणि तसेच EV फार्मच्या स्टॉलवर स्वागत आहे. धन्यवाद. मी भूषण नावरकर, या EV फार्म कंपनीचा फाउंडर अँड डायरेक्टर. आज तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रदर्शनामध्ये आतमध्ये एंट्री केली तेव्हापासूनचा तुमचा अनुभव आम्हाला थोडक्यात सांगा. रेग्युलरची प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्या वर्षीही आपलं किसान एक्सपो अमेझिंग आहे, जबरदस्त एंट्री गेट. पण आम्ही पहिल्यांदा ह्या वर्षी जे नोटीस केलं ते म्हणजे आपल्या सर्व कार्ड्स, व्हेकल्स. तर व्हेकल्स आम्हाला जरा वेगळ्या वाटल्या, डिफरंट वाटल्या, म्हणून त्यामध्ये बराचसा एक्सपिरियन्स वगैरे आम्ही घेतला. हा तुम्ही फर्स्ट टाइम अनुभव घेतला का इलेक्ट्रिक गोल्फकार्टमध्ये मी बसण्याचा? याच्या अगोदर नाही बसलो कधी, हे फर्स्ट टाइम बसलो मी. अरे वा. फर्स्ट टाइम बसल्यानंतर तुमचा अनुभव कसा होता? तुमची जर्नी आज तुम्ही संध्याकाळी आलेले आहात इथं आमच्या स्टॉलजवळ, आणि तुम्ही स्वतःहून तुमच्या उत्स्फूर्तपणे तुम्ही जे रिस्पॉन्स आम्हाला नोंद करतायत, तर तुम्हाला ओव्हरऑल किसान एक्सपोबद्दल काय वाटलं आणि त्यात आमच्या गार्डनने तुम्हाला कशी सहायता केली ते तुम्ही सांगा आम्हाला. ॲक्च्युली मी तर पहिलं कुतूहल म्हणून गाडीमध्ये बसलो होतो. काही व्हेकलमधले आवाज नाही किंवा काही प्रदूषण नाही, हे एकदम चांगली गोष्ट आहे. सेकंड म्हणजे काय की आता प्रत्येक वर्षी मला ज्या वेळेला मी फिरतो त्यावेळेला सर्व स्टॉल कव्हर होत नाहीत, कारण ते काय आपलं एक्सपो एवढा मोठा आहे, प्रत्येक गोष्ट कव्हर करता येत नाही. पण गाड्यांमुळे काय झालं, ह्या सर्व गोष्टी कव्हर करता आल्या इझिली. तुम्हाला दोघंही स्टॉल तुम्ही बघितले, स्टॉल A स्टॉल B, तर तुम्हाला दोघंही स्टॉलला आपल्या EV गार्डनमध्ये बसायला भेटलं का? हां, बरसायला भेटलं. ॲक्च्युली मी सुरुवातीला थोडे जे स्टॉल होते मी स्वतः पाहिले, पण नंतर मला लक्षात आलं की मला जर पूर्ण पाहायचं असेल तर गाड्यांशिवाय पर्याय नाही. ओके. तुमच्या सोबत अजून काही शेतकरी वर्ग तुम्हाला आजूबाजूला दिसत होते, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं? म्हणजे बाकीचे लोक आजूबाजूला बसलेले होते, त्यांचा अनुभव कसा होता, तुम्ही काय सांगू शकतात का? हां, ॲक्च्युली स्पेशली मला माझ्यापेक्षा जास्त जे माझ्यासोबत वयस्कर आणखी इतर दुसरे जे लोक होते त्यांच्यासाठी खूप युजफुल ठरलं आहे. ओके, ठीक आहे सर. तुम्ही तुमच्याबद्दल 2 शब्द सांगा की तुम्ही या एक्सपोमध्ये का आलात आणि तुमचा पर्पज काय होता? मला ह्या एक्सपोबद्दल थोडंसं कुतूहल आहे आणि मी मागच्या 4-5 वर्षापासून प्रत्येक वर्षी ट्राय करतो की आपण ह्या एक्सपोला यावं आणि नवीन काही डेव्हलपमेंट पाहावे. मी 7 वर्षापूर्वी आलो होतो, त्यावेळेला मला पेरूची जी सर्वात मोठी जात होती त्याच्याबद्दल माहिती नव्हतं, पण ज्या वेळेला मी पाहिलं त्याच्यानंतर मला लक्षात आलं की हे करण्यासारखं आहे. तर हे नवीन गोष्टी किंवा नवीन उपकरणे जे शेतीमध्ये आपल्याला वापरता येतात ते पाहायला इकडे भेटतात, म्हणजे ते एक मोठी संधी आहे. सर सध्या तुमचा व्यवसाय काय आहे? मी रिअल इस्टेटमध्ये काम करतो आणि सोबत माझं शेती पण आहे. तर मला शेतीची मूळतः फार आवड असल्यामुळे मी एक्सपोला केव्हाही न चुकता प्रत्येक वर्षी व्हिजिट करतो. तुम्हाला EV फार्मकडून आम्ही सांगू इच्छितो की आम्ही भरपूर रिअल इस्टेटला किंवा इन कॅम्पस मोबिलिटी म्हणून आम्ही आमच्या गाड्या बनवत असतो. तर तुम्ही तुमच्या रिअल इस्टेटमध्ये या गाड्यांचा वापर कराल का? वाय नॉट, डेफिनेटली मला खूप आवडेल. तुम्ही मला याचे यूज केसेस पाठवा, मी त्याच्याबद्दल विचार करतो. ठीक आहे, चालेल. धन्यवाद सर, तुम्ही टाईम दिल्याबद्दल. थँक्यू सो मच, आणि Thank you, तुमच्या madam. पुढील प्रोग्रेससाठी आमच्याकडून खूप शुभेच्छा. धन्यवाद.